नालायक, मला नकार देताना तुला लाज वाटत नाही का? मला नकार देण्याची हिंमत कशी झाली तुझी? रोज रात्री नाटक करतेस. मी तुझा नवरा आहे, माझं तुला ऐकावंच लागेल. तुला रोज रात्री सांगावं लागतं का? एकतर मुलीला जन्माला घातली तेव्हापासून स्वतःला तू स्पर्श करू देत नाहीस. मोठी सतीसावित्री बनत असतेस. दारूच्या नशेत असलेला रमेश बडबड करत असताना तिच्यावर चढला. अनिताच्या मानेवरची पकड घट्ट करत तो म्हणाला, आपल्या मित्रमैत्रिणींसोबत खूप ही ही हा हा करतेस आणि नवऱ्याच्या जवळ येताच रडवेला चेहरा करतेस. नीट ऐक, मला मुलगा हवा आहे. जर तू सरळ ऐकणार नसशील तर मी जीव घेईन तुझा. दारूच्या नशेत असलेल्या रमेशला आपण अनिताची मान घट्ट धरून ठेवल्याचे लक्षात आले नाही. वेदनेशी झुंजत अनिता स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करत होती. शेवटी स्वतःची सुटका करण्यासाठी तिने रमेशच्या मांड्यांमध्ये जोरदार लाथ मारली. रमेश वेदनेने एका बाजूला लोळला. संधी मिळताच अनिता पलंगावरून उतरली आणि मग जोरात ओरडून म्हणाली, तुझ्यासारख्या नराधमापासून दुसरं मूल नकोय मला. माझी मुलगी माझ्यासाठी सर्वस्व आहे. रमेशने स्वतःला सावरले तोपर्यंत अनिता खोलीतून बाहेर आली आणि दरवाजा लावून घेतला. हे दररोज रात्री घडत होते, पण आज पहिल्यांदाच अनिताने प्रतिक्रिया केली होती. पण आता तिला भीती वाढू लागली होती, स्वतःचीच नाही तर आपल्या 3 वर्षाच्या मुलीची सुद्धा. आता पुढे काय करायचं काय नाही या द्विधा मनस्थितीवर मात करत तिने घर सोडण्याचा निर्णय घेतला. तिने असा निर्णय घेतला ज्याचे परिणाम तिला स्वतःला देखील माहीत नव्हते, परंतु भविष्य यापेक्षा वाईट होणार नाही हे निश्चित होते. अनिताने पटकन कपाटात लपवलेले पैसे काढले आणि मग त्या छोट्या परीला शाल पांघरून घराबाहेर पडली. निघताना तिच्या डोळ्यात अश्रू होते, पण तिने मागे वळून पाहिले नाही. ज्या घरात तिने 7 वर्ष घालवली ते घर कधीच तिचे होऊ शकले नाही. जानेवारी महिन्याची कडाक्याची थंडी आणि नीरव शांत रस्ता यामुळे तिचा थंडीपेक्षा जास्त भीतीने थरकाप उडत होता. पण आता परत जाणे म्हणजे जीव गमवावा लागेल, कारण तिच्या आजच्या प्रतिक्रियेने तिच्या नवऱ्याचा पुरुषी अहंकार दुखावला होता आणि तो तिला या गोष्टीसाठी कधीही माफ करणार नव्हता. असा विचार करत अनिता पुढे सरकली, पण कुठे जायचं, कसं जायचं हे प्रश्न तिच्या मनात सतत सुरू होते. छातीशी चिकटलेली छोटी बाहुली थंडीने थरथरत होती. तिला शेजारी कोणाच्याही घरात जाऊन तमाशा करायचा नव्हता. ऑटो किंवा इतर कोणत्याही वाहनाच्या शोधात ती मुख्य रस्त्यावर आली, पण कुठेही कोणीच नव्हतं. अचानक तिच्या मनात एक विचार आला. तो तिला या कठीण काळात मदत करेल, पण त्यांना तिची आठवण असेल का? खूप वर्ष झाली तिने कोणताही संपर्क ठेवला नव्हता. काहीही असो, एकदा संपर्क करून बघते, तिने मनात विचार केला. जवळपास टेलिफोन बूथचा शोध घेत अनिता पुढे चालू लागली. वळणावरच एक खाजगी रुग्णालय होते. कदाचित तिथून कॉल करू शकता येईल असा विचार करून ती झपझप पावलं टाकत पुढे गेली. समोरच्या साईनबोर्ड पाहून अनिताला आत्मविश्वास वाटला आणि पटकन त्या दिशेने निघाली. पण मला कोणी फोन करू दिला नाही तर, किंवा मनीषने फोन उचलला नाही तर, रात्रही खूप झाली आहे. हे सर्व विचार करत अनिता हॉस्पिटलमध्ये दाखल झाली. एक नर्स रिसेप्शन रूमच्या खुर्चीवर बसून पेंगत होती. सॉरी, अनिता म्हणाली आणि तिच्या गारटलेल्या हाताने तिला हलके हलवले. कोण आहे? नर्सने आश्चर्याने विचारले. मग अनिताला मुलासोबत पाहून कोणीतरी पेशंट आहे असे वाटले, म्हणून आपले व्यावसायिक हास्य चमकवत तिने विचारले, मी तुम्हाला कोणती मदत करू शकते काय? हो, मला एक महत्त्वाचा कॉल करायचा आहे, अनिता विनवणीच्या स्वरात म्हणाली. आधी नर्सने तिच्याकडे दुर्लक्ष केले, पण नंतर नर्सला अनिताची दया आली म्हणून तिने फोन पुढे केला. छोट्या परीला सोफ्यावर ठेवून अनिताने मनीषचा नंबर डायल केला. बेल वाजत राहिली, पण फोन कोणी उचलला नाही. आता नंबर बदलला की काय या विचाराने अनिताचे हृदय जोरात धडधडू लागले होते. आता ती स्वतःचा आणि या छोट्याशा जीवाला कशी वाचवणार असा विचार तिच्या मनामध्ये येत होता. तिने पुन्हा एकदा नंबर डायल केला. दुसऱ्या बाजूला बेल वाजत राहिली आणि इकडे अनिताच्या मनात नाना प्रकारच्या शंका येत होत्या. निराश होऊन ती रिसिव्हर बंद करणारच होती तेव्हा पलीकडून तोच ओळखीचा आवाज आला. हॅलो.
इकडे अनिता बोलू की नाही असा विचार करत होती. मग हॅलोच्या आवाजाने तिची समाधी भंग झाली आणि ती हळूच म्हणाली, मी अनिता. इतक्या रात्री तू फोन केलास आणि तोही अनोळखी नंबरवरून? सर्व काही ठीक आहे ना? तू कशी आहेस? परी कशी आहे? रमेश कुठे आहेत? मनीषने एका दमात अनेक प्रश्न विचारले. मी जीवनज्योती हॉस्पिटलमध्ये आहे. तुम्ही आता इथे येऊ शकता का? अनिताने डोळ्यात अश्रू आणत विचारले. हो, मी आता येतोय. तू तिथेच थांब, मनीष म्हणाला आणि रिसिव्हर ठेवला. अनिताने रिसिव्हर खाली ठेवला आणि नर्सला फोनचे पैसे किती झाले विचारले. तेव्हा नर्सने नकार दिला आणि म्हणाली, मॅडम तुम्ही आरामात बसा. तुम्ही काही अडचणीत आहात असे वाटते. नर्सची तीक्ष्ण नजर अनिताच्या मानेवर खिळलेली पाहून अनिताने पदराने मान झाकली. नर्सने तिला कॉफी दिली. तेव्हा अनिताला आश्चर्याचा धक्काच बसला. घ्या मॅडम, खूप थंडी आहे, नर्स म्हणाली. गरमागरम कॉफी घेतल्याने अनिताला थोडेसे बरे वाटले. ती नर्सकडे पाहून हसली. इतक्यात मनीष हॉस्पिटलमध्ये पोचला. येताच त्याने परीबद्दल विचारले. अनिताने झोपलेल्या परीकडे बोट दाखवताच मनीषने उडी मारून तिला आपल्या मांडीवर उचलले. नर्सने हळुवारपणे मनीषला सांगितले की अनितासोबत कोणीतरी दुर्व्यवहार करण्याचा प्रयत्न केला असावा, कारण तिच्या मानेवर निळ्या रंगाची खूण होती. नर्सचे बोलणे ऐकून मनीषला खूप राग आला होता, पण तो लगेच शांत झाला आणि नर्सचे आभार मानत परीला खांद्यावर घेत बाहेर निघाला. बाहेर येताच अनिता थंडीने थरथर कापत होती. मनीषने तिला त्याचे जॅकेट दिले आणि म्हणाला, हे घाल, नाहीतर तू थंडी वाजून आजारी पडशील. अनिताने शांतपणे जॅकेट घातले आणि त्याच्या मागे चालू लागली. परीला गाडीच्या मागच्या सीटवर ठेवत असताना मनीषने अनिताला बसायला सांगितले आणि तो स्वतः ड्रायव्हिंग सीटवर बसला. मनीषच्या घरी पोचेपर्यंत दोघेही गप्प होते. गाडी थांबताच अनिताने परीला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, पण मनीषने तिला घराची चावी दिली आणि दरवाजा उघडण्यास सांगितले आणि स्वतः हळूच परीला उचलून घेतले. घरात येताच त्याने परीला पलंगावर ठेवले आणि ब्लँकेट पांघरून दिले. अनिताला काही बोलायचे होते तेव्हा त्याने तिला गप्प राहण्याचा इशारा केला. एक गोधडी उचलून बाहेर सोफ्यावर जाऊन आडवा पडला. द्विधा मनस्थितीत उभी असलेली अनिता विचार करत होती की इतक्या थंडीत घराचा मालक बाहेर सोफ्यावर आणि ती त्याच्या बेडवर हे योग्य वाटत नव्हते, पण इतक्या रात्री त्याच्याशी वाद घालायचा नव्हता, म्हणून ती शांतपणे बेडवर पडली. परीजवळ झोपताच तिला जाणवलं की ती खूप थकलेली आहे. डोळे मिटताच झोपेने ताबा घेतला. सकाळी किचनमध्ये भांड्यांच्या आवाजाने अनिताला जाग आली. बाहेर येऊन पाहिलं तर मनीष नाश्त्याची तयारी करत होता. अनिता शाल पांघरून स्वयंपाकघरात आली आणि हळूच म्हणाली, तुम्ही तयार व्हा, हे सर्व मी करते. मला या कामाची सवय आहे. तू अजून थोडा वेळ झोप, मनीषने उत्तर दिले. अनिताने डोळ्यात पाणी आणत मनीषकडे पाहिलं. या डोळ्यांसमोर तो याआधीही हरला होता आणि आजही हरला आणि शांतपणे बाहेर निघाला. मनीष तयार झाला तोपर्यंत अनिताने चहा आणि नाश्ता तयार करून टेबलावर ठेवला होता. नाश्ता करता करता मनीष हळूच म्हणाला, बऱ्याच वर्षांनी तुझ्या हातचा नाश्ता करायला मिळत आहे. आणि मग अश्रूंसोबत चहा प्याला. निघताना त्याने अनिताकडे पाहिलं आणि म्हणाला, मी ऑफिसमध्ये जेवतोय, तू तुझी आणि परीची काळजी घे आणि थोडा वेळ झोप, असं म्हणून ऑफिसला गेला. अनिताचे डोळे दुरून त्याला जाताना पाहत राहिले, जसे 3 वर्षापूर्वी शेजारी असताना पाहत असे. अनेक वेळा मनीषने अनिताला रमेशच्या क्रूरतेतून वाचवले होते. याच काळात दोघांच्याही मनात एकमेकाबद्दल कोमल भावना निर्माण झाल्या होत्या, पण अनिता आपल्या मर्यादेने आणि मनीषला त्याचे तिच्यावर असलेल्या प्रेमाने कधीही व्यक्त केले नव्हते. कारण मनीष अनिताचा खूप आदर करत असे, त्याच्यामुळे अनिता अडचणीत येऊ नये असे त्यांना वाटत असे. हा सगळा विचार करत असताना अनिताच्या डोळ्यात अश्रू तरळले. अनिताने दरवाजा बंद केला आणि परीजवळ येऊन पडली. ती किती वेळ झोपली ते माहीत नाही. परीच्या रडण्याने तिला जाग आली तेव्हा 11 वाजले होते. तिने पटकन उठून परीला गरम पाण्याने आंघोळ घातली आणि नंतर दूध गरम करून तिला दिले. संपूर्ण घराची स्वच्छता करून ती स्वतः आंघोळीला गेली.
कपडे घालायला काही सापडले नाही तेव्हा ती नकळत त्याच्या वॉर्डरूममध्ये मनीषचा ट्रॅकसूट काढून घालते आणि टीव्ही लावते. इकडे मनीष ऑफिसला आला होता, पण छोट्या परीचा आणि अनिताचा विचार त्याच्या मनात वारंवार येत होता. तेव्हा त्याच्या लक्षात आले की त्या दोघींकडेही कपडे नाहीत. परी ही नवीन जागा असल्याने त्रास देत असेल. हा सगळा विचार करून त्याने अर्ध्या दिवसाची रजा घेतली आणि बाजारातून दोघींसाठीही गरम कपडे आणि खाद्यपदार्थ घेऊन तो दुकानातून बाहेर पडत असतानाच एका सुंदर बाहुलीने त्याचे लक्ष वेधून घेतले. परीला ही बाहुली खूप आवडेल असा विचार डोक्यात आला आणि त्याने ती बाहुली विकत घेतली आणि मग घरी परतला. दारावरची बेल वाजवताच अनिताने दार उघडले. तिला धक्काच बसला. हसत हसत मनीषने सर्व सामान खाली ठेवले आणि खेळणीची बाहुली परीला दाखवली. खेळणी मिळाल्यावर परी खुश झाली आणि खेळण्यात मग्न झाली. मनीषने सर्व सामान अनिताला दाखवले. अनिताने त्याला न विचारता ट्रॅकसूट घातल्याबद्दल माफी मागितली. तेव्हा मनीष हसला आणि म्हणाला, एका अट्टीवर, माफ करेल, मला खूप भूक लागली आहे, पटकन काहीतरी खायला दे. मान हलवत अनिता किचनमध्ये शिरली. पटकन पुलाव आणि रायता बनवायला सुरुवात केली. मनीष जेवण बनवतपर्यंत परीशी खेळत राहिला. जेवण तयार झाल्यावर अनिताने ताटात पुलाव आणि रायता आणून मनीषला दिला. जेवताना मनीषने अचानक अनिताला विचारले, तुला असे किती दिवस जगायचे आहे? या प्रश्नाने गोंधळलेली अनिता गप्प राहिली. अनिताला पुलाव भरवताना मनीष म्हणाला, तू एकटी नाहीस, परी आणि मी तुझ्यासोबत आहोत. मला माहिती आहे की तुझ्या सहनशक्तीच्या पलीकडे असे काहीतरी नक्की घडले असेल, म्हणूनच एवढ्या रात्री तू अशी बाहेर आलीस. बायको असणं म्हणजे गुलाम असणं नव्हे. मला तुझ्या परिस्थितीचा फायदा घ्यायचा नाही. तुला जिथे जायचं असेल तिथे मी तुला सुखरूप नेईन, पण आता त्या नरकातून बाहेर पड. मनीषला माहीत होते की अनिताला या जगात स्वतःचे म्हणावे असे कोणीच नाही, नाहीतर ती या नरकातून खूप आधीच बाहेर आली असती. अनिताला मनीषच्या प्रेमाची जाणीव होती. तिला माहिती होते की मनीष कधीही तिचा गैरफायदा घेणार नाही. त्यामुळेच ती एवढ्या रात्री उशिरा न डगमगता त्याच्यासोबत आली होती. रमेश मला इतक्या सहजासहजी सोडणार नाही, अनिता रडत रडत म्हणाली आणि मग काल रात्री घडलेल्या घटनेची संपूर्ण माहिती मनीषला दिली. अनिताच्या मानेवरच्या निळ्या खुणेला हळूवारपणे हात लावत असताना मनीषच्या डोळ्यात अश्रू आले. अनिता, तू खूप हिंमत दाखवलीस. तू एक ठराविक निर्णय घे. मी तुझ्यासोबत आहे. मी सगळं सांभाळून घेईल, असं म्हणत त्याने अनिताला आपल्या मिठीत घेतलं. हो मध्ये मान हलवत अनिताने त्याला स्वीकृती दिली आणि मनीषच्या छातीवर डोकं टेकवले. दुसऱ्या दिवशी मनीषने त्याच्या वकील मित्राच्या मदतीने रमेशवर गुन्हा दाखल केला. शिक्षेच्या भीतीने रमेशने मुकाट्याने घटस्फोट घेण्यास होकार दिला. मनीषचा हात हातात घेऊन रडत असताना अनिताचा गोरा चेहरा लाल झाला होता. आज दोघांनी आपल्या मित्रांच्या मदतीने रजिस्टर ऑफिसमध्ये लग्न केले होते. निश्चिंत झोपलेल्या अनिताच्या तेजस्वी चेहऱ्याकडे बघत असताना मनीषला काहीतरी आठवले. तसाच तो उठला. अनिता आता जागी झाली होती. तिने विचारलं, काय झालं? मनीष, काही पाहिजे आहे का? हो, 1 मिनिट, मी लगेच आलो, म्हणत मनीष बाहेर गेला आणि काही वेळाने परत आला. त्याच्या कडेवर झोपलेली परी होती. तिला बेडवर झोपवत तो म्हणाला, आपली मुलगी परी यापुढे आपल्यासोबतच झोपेल, दुसरीकडे नाही. मनीषचं बोलणं ऐकून छोट्या परीच्या चेहऱ्यावर झोपेत देखील हसू उमटले आणि ती मनीषच्या गळ्यात हात टाकून झोपी गेली. बाप आणि लेकीला असं झोपताना बघून अनिताच्या डोळ्यात अश्रू आले. अश्रू पुसत समाधानाने तीही झोपली, नव्या सोनेरी दिवसाचे स्वागत करण्यासाठी. धन्यवाद. मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला जर आजची कथा आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.